नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्हीही तुमच्या मुलांना होममेड नूडल्स, पास्ता किंवा भाज्या खायला देता का? आणि मुलं खात नाहीत पण त्यांची टेस्ट वाढवण्यासाठी बाजारातील मॅगी मसाला वापरता का? हो असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण बाजारात मिळणाऱ्या अनेक रेडीमेड मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं, प्रिझर्वेटिव्ह असतात आणि इतर ॲडिक्टिव्ह सुद्धा असतात। त्यामुळे ते आपल्या मुलांच्या शरीरासाठी किंवा आपल्या स्वतःच्या शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकतात, बरोबर की नाही? पण त्यामुळे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी घरच्या घरी घरातल्या साहित्यांपासून काही मिनिटांमध्ये तयार होणारा मॅगी मसाला। मैत्रिणींनो, हा मसाला इतका चविष्ट लागतो ना की मुलांना तुम्ही नूडल्समध्ये, पास्तामध्ये, सूपमध्ये किंवा अगदी कोणतीही साधी भाजी सुद्धा असू द्या जी मुलं आवडीने खात नाही, तर हा मसाला टाकल्यानंतर मुलं नक्की ती भाजी सुद्धा आवडीने खातील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्यात काय आहे हे आपल्याला स्वतःला माहिती आहे, कारण की आपण तो आपल्या हाताने घरच्या घरी बनवलेला आहे, त्यामुळे तो अगदी सेफ आहे। एकदा तुम्ही हा मसाला नक्की बनवून ठेवा आणि महिनाभर वापरा। चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता पाहूया या झटपट आणि टेस्टी घरगुती मॅगी मसाल्याची रेसिपी। तर मग चला मैत्रिणींनो, सर्वप्रथम पाहूया हा टेस्टी आणि घरगुती मॅगी मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज आहे। तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे धणे। तर मी इथे अर्धा कप धणे घेतलेले आहेत। त्यानंतर जिरे घेतलेला आहे, एक 1.5 चमचा जिरं घेतलेला आहे, बडीशेप घेतलेली आहे 1.5 चमचा बडीशेप, एक 10 काळी मिरी घेतलेली आहे, अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत, कच्चे दाणे आहेत। त्यानंतर 10 मी शेंगदाणे घेतलेले आहेत, मोजून 10 घेतलेले आहेत, 4 ते 5 असे लवंग घेतलेले आहेत, 4 वेलचीचे दाणे घेतलेले आहेत, त्यानंतर 4 तमालपत्र घेतलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर लागणार आहे, तुम्ही पिठी साखर घेतलीत तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 चमचा, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ। आपल्याला लागणार आहे सुंठ पावडर, आमचूर पावडर, त्यानंतर आपल्याला लागणार आहे गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडर, त्याचबरोबर कसुरी मेथी। तुम्हाला जितके हवे 1 चमचा 2 चमचा तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार तुम्ही ती घेऊ शकता। ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती सुद्धा आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर हळद पावडर लागणार आहे 1 चमचा। तर मैत्रिणींनो, इथे मी एक भांड घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी धणे भाजून घेणार आहे। हे लो फ्लेमवर आपल्याला भाजायचे आहेत। धणे, त्यानंतर जिरं, बडीशेप, काळी मिरी, मेथीचे दाणे, शेंगदाणे, लवंग, दालचिनी, 3-4 तमालपत्र आणि वेलची, हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे। या मसाल्यांचा छान सुगंध पसरला पाहिजे इतपत आपल्याला हे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे। बघू शकता आपले मसाले छानपैकी असे रोस्ट करून झालेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि हे नॉर्मल व्हायला ठेवते। तर मैत्रिणींनो, हे मी छान ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले, जेणेकरून ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येतील आणि मग मी मिक्सरला ते ग्राइंड करते। आता हे जर असेच गरम गरम ग्राइंड केले तर याची ओलसर पावडर तयार होते, याच्यामध्ये मॉइश्चर तयार होतं, त्यामुळे हे छान सुकल्यानंतर म्हणजे रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं सगळं बारीक करून घ्यायचं आहे। त्यामुळे असं हे पसरवून ठेवून द्या थोडा वेळ। चला, आता आपण आपल्या एका मिक्सरचं भांड घेऊया आणि त्यामध्ये आता हे मी मिक्सरमधनं फिरवून घेते। मैत्रिणींनो, मी मिक्सरमधून छान अशी ही पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली पावडरला कलर आलेला आहे आणि छान बारीक सुद्धा झालेली आहे। आता पुढची प्रोसेस आपण करूया। त्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1.5 चमचा,
ते मी इथे पूर्णपणे यामध्ये ऍड करते. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर इथे साखर घेतली आहे ती ऍड करते. तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता. हे गव्हाचं पीठ आहे ते तुम्हाला 1.5 ते 2 चमचे घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी ऍड करते. ही आमचूर पावडर आहे ती मी 2 चमचे ऍड करते. नंतर सुंठ पावडर घेतली आहे, सेम स्पूनने मी सुंठ पावडर सुद्धा ऍड करते 2 टेबलस्पून. ऑनियन पावडर आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. ते मी 2 चमचे ऍड करते. तर केया ब्रँडचंच गार्लिक पावडर आहे. हे कुठलंही ब्रँड प्रमोशन नाहीये, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ती पावडर तुम्ही इथे यूज करू शकता. 1.5 चमचा गार्लिक पावडर यूज केली. त्यानंतर हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते मी इथे 1 चमचा 1 ते 1.25 चमचा मी ऍड करते. आणि आपली घरगुती हळद पावडर आहे ती इथे मी अर्धा चमचा ऍड करते. त्यानंतर आपलं हे घरगुती मीठ आहे ते चवीनुसार याच्यामध्ये ऍड करते. तुम्ही यामध्ये काळं मीठ, सेंधव मीठ घातलं तरीही काही हरकत नाही. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ यामध्ये ऍड करा. आता हे सगळं मी मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहे. अगदी काही मिनिटांमध्येच तुमच्या समोरच मी काही मिनिटांमध्येच हा आपला घरगुती मॅगी मसाला तयार केला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आता हा मसाला तुम्ही नूडल्स, पास्ता, सूप, फ्रँकी, सँडविच किंवा इतर कोणत्याही आपल्या घरगुती भाज्यांमध्ये जरी ॲड केला ना तरी सगळ्या वस्तू या चविष्टच होणार आहे. एकदा हा मसाला तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि गरजेनुसार वापरा, कारण की हा मसाला इतका सुंदर टेस्टी लागतो. याने आपल्या घरगुती भाज्यांना सुद्धा एक वेगळीच अशी चव येते. मुलांना फ्लावर वगैरे आवडत नाही तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना आणि इतर आईसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या आणि सोप्या चविष्ट घरगुती रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.